जरा लवकर लवकर शेअर करा, मग आपल्याला ऍक्टिव्हेशन करायचंय. अजून कोण राहिलंय बरं त्या ह्या 6 जणी तरी आहे. साधना मॅडम, तुम्हाला आला का अनुभव? हा हा आला. ते हात जड झाले होते. ते उजवा हात जास्त जड झाला. व्हायब्रेशन तर आलेच आले. हा. पण हात जड वाटत ओके, हात जड झालेले. झाले. हा, दोन्ही हातात व्हायब्रेशन होते. उजवा हात असा जास्त जड झाला होता. ओके, म्हणजे हातावर तुम्हाला सेन्सेशन जाणवले. सेन्सेशन जाणवलं. ओके. तुम्ही पूजा मॅडम? तीच हातालाच आणि पाठीत असं ना ऐका अशी हे केल्यासारखं वाटत. हा, म्हणजे पाठीच्या कण्यामध्ये सेन्सेशन होते. हा sensation. हा. मग सविता मॅडम तुम्हाला? सविता मॅडम, हो मॅडम. सेन्सेशन जाणवले? हो मॅडम, हो. ओके जाणवले. ओके ओके. जाणवले मागच्या वेळी सुद्धा आणि आज सुद्धा सकाळी. ओके, बरं झालं. म्हणजे ऍक्टिव्हेशन बरोबर आता जे काही होईल त्याच्यात तुम्हाला फरक भरपूर पडेल. हा, प्रियांका, हम्म. तुला जाणवले का? सकाळी तू होतीस ना? तिला ऐकायला जात नाही वाटत. बरं, ठीक आहे. ओके. मी आता आता एक लक्षात घ्या. हा, बोला ना मॅडम. सविता मॅडम काय बोलत होतात? बीज तयार केलेलं आहे. काय तयार केलंय तुम्ही? तुम्हाला रेंज नाहीये. तुम्ही जरा थोडस रेंज कुठे येते तिथे जाऊन बसा. मला नाही ऐकायला येत. मी विजन बोर्ड तयार केला, विजन बोर्ड. ना, दाखवा बघू. दाखवा दाखवा. काही नाही, आपणच आहेत सगळे. अरे थोडस, हा, थांबा थांबा, स्थिर धरा. थोडा पुढे घ्या. नाही, ब्लर होतोय. फोटो काढून टाकाल का ग्रुपवर? छान आलाय खरं, तुम्हाला दिसताना तर छान दिसतंय. तुम्हाला फोटो काढून टाका. प्रे- तुमच्या इन्स्पिरेशन मुळे बाकीचेही करतील, पण लगेच करतील आणि लावतील. ओके. बर, आज पहिल्यांदा ऍक्टिव्हेशन करूया. तुमचं स्पीड कमी आहे, अशा जागेवर बसा की तुमचं स्पीड ऍडजस्ट होईल नेटचं थोडंसं. सविता मॅडम, चला. आता काय करायचंय बघा. पहिल्यांदा तुम्हाला पाम वरची चक्र ऍक्टिव्हेट करायची आहेत आणि ह्याचं प्रॅक्टिस तुम्हाला 21 दिवस करायचंय सगळ्यांना. 21 दिवस कंपल्सरी तुम्ही एकही दिवस न चुकता हे प्रॅक्टिस केलं पाहिजे सगळेजण. कारण तर ते तुमचे पाम चक्र ऍक्टिव्हेट होतील आणि तुम्हाला मग सोपं जाईल हिलिंग द्यायला पण आणि स्वतःकडे पैशाला अट्रॅक्ट करायला पण. लक्षात आलं? नाही तर मग काय होईल, तुम्ही ऍक्टिव्हेट नाही केलं तर मग काम सिम्बॉल काम नाही करणार. मग फक्त डॉलर काम करेल मग तुमचा, जर का तुम्ही आता डॉलर यूज करायला सुरू केला असेल तर. तर तुम्ही जितकं त्याला ऍक्टिव्ह ठेवाल तर तुम्हाला ते फायद्याचं होईल. पण अजून एक मेडिटेशन बाकी आहे. मेडिटेशन घ्यायचंय, पण आज तुम्ही खूप लेट मीटिंगला जॉईन झाला त्यामुळे मेडिटेशन राहिलंय. पण ऍक्टिव्हेशन घ्यायचंय. एक गोल्डन ट्रीचं मेडिटेशन आहे आणि ते तुम्हाला केलंच पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, सगळेजण लक्ष देऊन ऐकायचंय की जोपर्यंत आपण ह्याच्यामध्ये मास्टर होत नाही तोपर्यंत आपण दुसऱ्याला शिकवायला जायचं नाही. मी ह्यासाठी सांगतेय मनापासनं की आता हा आपण मास्टर लेवल पर्यंत येऊन थांबलोय, बरोबर आहे. तुम्ही अजून मणिरेखी ग्रँड मास्टर नाहीये, म्हणजे तुम्हाला दुसऱ्याला अटेन्मेंट कशी द्यायची हे तुम्हाला अजून माहित नाहीये. पण जर तुम्ही ही रिस्क घ्यायला लागलात तर तुम्ही दुसऱ्याची निगेटिव्हिटी पहिल्यांदा स्वतःकडे अट्रॅक्ट करता, हे लक्षात घ्या. तुम्ही जर ग्रँड मास्टर न होता दुसऱ्याला अट्युनमेंट द्यायला गेला तर त्यांची निगेटिव्हिटी तुम्ही तुमच्याकडे अट्रॅक्ट करून घेता आणि त्याचा परिणाम असा होतो की तुमची कामं होत नाहीत. त्यामुळे तुम्ही तसं करू नका. पहिल्यांदा स्वतःवर काम करा 21 दिवस. आणि जर तुमची इच्छा असेल की मला पण हा क्लास घ्यायचा आहे तर नंतर तुम्ही ग्रँड मास्टर करू शकता. त्याच्यामध्ये शिकवलं जातं की अट्युनमेंट कशी घेतली जाते किंवा दिली जाते. बरोबर आहे.
तो कोर्स नंतर चालू होईल, पण म्हणजे मी तुम्हाला इतकं बी फ्रँकली का सांगतेय, कारण आता परवाच माझ्याकडे एक विद्यार्थिनीचा फोन आला की तिला ना सगळं चुकीचं शिकवलं गेलं. मग असं आपल्याकडनं व्हायला नको. आपण सगळेजण चांगले सोल आहोत आणि तर आपल्याकडनं दुसऱ्याची फसवणूक नको व्हायला कुठल्या गोष्टीमध्ये. आणि मग एखाद्याचा रडत खडत दिलेला पैसा घेऊन तो आपल्याही पचनावर पडत नाही ना. तर कामं झाली पाहिजेत आणि चुकीचं नाही शिकवलं गेलं पाहिजे. म्हणून तुम्हाला सांगते की ह्या भानगडीत पडत असताना थोडंसं विचार करून हे करा. कुणालाही शिकवायला जायचं नाही, पण तुम्ही हिलिंग करू शकता सगळ्यांचं. हिलिंग तुम्ही बिनधास्त करू शकता. तुम्ही स्वतःचं पहिल्यांदा सुरुवात स्वतःपासून करा. पहिल्यांदा व्हिजन बोर्ड तयार करा. प्रत्येकानं तुम्हाला जर का तुमच्याकडे एखादा कस्टमर येते वाटलं तर फोटो करून तसे लावा, की तुमच्याकडे भरपूर सारे कस्टमर येतात. लावा फोटो करून. 21 दिवस जातील, पण तुम्हाला त्याचे रिझल्ट खूप सुंदर मिळतील. मी तुम्हाला हे का सांगते हं. मी तुम्हाला वाटेल की मॅडम तुम्ही यूज केलंय का? हे बघा, हे तुम्हाला दिसत असेल ना, हे बरोबर आहे. हा व्हिजन बोर्ड मी 3 महिने मागे लावलेला. ओके. तर ही आहे आंब्याची बाग आहे. ओके. तर आम्ही ना जागा घेतली. दिसतंय का बघा? नाही. हाय बघा. आम्ही ना जागा घेतली, म्हणजे आता हे ऍक्च्युली सांगू नये सगळ्यांना, पण मी तुम्हाला पण इच्छा व्हावी व्हिजन बोर्ड करायची म्हणून मी तुम्हाला सांगतेय. तर आम्ही जागा घेतली रत्नागिरीमध्ये, बरोबर आहे. तर तिथे मी त्यावेळेला हा व्हिजन बोर्ड मी प्रिंट आउट काढून लावलेला होता की पुढच्या वर्षभरात आमची आंब्याची बाग लागून तयार आहे. मी काय शब्द टाकलेला? पुढच्या वर्षभरात. आत्ता नाही टाकलं. तर आज तिथे काम चालू झालेलं आहे. आता ह्या पुढच्या महिन्यामध्ये ती रोपं लावली जातील. ह्यासाठी मी तुम्हाला सांगते की व्हिजन बोर्ड तयार करा. तुम्हाला स्टुडंट पाहिजेत, भरपूर सारे स्टुडंट समोर बसलेत, फोटो काढा. नेटवर खूप सारे फोटो मिळतात. तुम्हाला ट्रिपला जायचंय त्याचा फोटो काढा, स्टिक करा तिथे, पण कामाला लागा. फक्त तुम्ही डॉलर सिम्बॉल टाकला तर बास आहे. मी काय करते, मी आता हे माझं शिफ्टिंग आहे म्हणून मी हे सगळं काढून ठेवलंय. नाहीतर मी तिजोरीच्या आतल्या बाजूला डोअरला मी ते लावलेलं होतं आणि मला ज्या वेळेला जमेल त्यावेळेला मी त्यावर सगळे सिम्बॉल टाकायचे. सिम्बॉलचा यूज करा. ज्या वेळेला मेडिटेशनला बसाल त्यावेळेला सगळ्यात शेवटी शेवटी हे सगळं जे काही आपल्याला हवंय ते सगळं समोर बघायचंय. पण समोर बघत असताना त्याच्यामध्ये दुसरा विचार नाही येऊ द्यायचा. लक्षात आलं? आपण ज्यावेळेला एखाद्या गोष्टीचा विचार करतो त्याला तिथं मधलं दुसऱ्या विचाराला घुसू नाही द्यायचं. त्याचा तर त्याचाच विचार करायचा. तर सक्सेस लगेच येतं. बरं चला, आता काय करायचंय? एका हातावर दुसरा हात घ्यायचा आहे. त्याच्यावर पहिल्यांदा डॉलर काढून घ्या. डॉलर राहू दे, आज डॉलर काढू नका. आता पहिल्यांदा आपण बाकीचे काढून घेऊया, नाही तर तुम्ही गोंधळ कराल. पहिला युरो युरो काढून घ्या. युरो कसा काढतात? सी काढायचा, 2 रेषा, बरोबर आहे. युरो. त्याच्यानंतर येतो रुपीज. रुपीज काढला. मग काढायचा मिडा स्टार. मिडा स्टार काढता येतो का बघा. ट्राय करा. मिडा स्टार आला का मॅडम? प्रयत्न करा मिडा स्टार काढायचा आणि म्हणायचं युरो युरो युरो, रुपीज रुपीज रुपीज, मिडा स्टार मिडा स्टार मिडा स्टार. युरो काढला की युरो 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 म्हणा. मिडा स्टार काढला की मिडा स्टार मिडा स्टार मिडा स्टार म्हणा. आणि मनात संकल्पना धरायची. 5 ते 10 वेळा हात तुम्हाला असा गोल गोल फिरवायचा आहे. एकमेकाला टच नाही करायचा आहे. गोल गोल फिरवायचा आहे आणि म्हणायचंय की या ऊर्जानी माझे पामचक्र ऍक्टिव्हेट होत आहे. युरो, रुपीज. आणि मॅनिफेस्टेशनचा सिम्बॉल राहायला काढायचा. मॅनिफेस्टेशनचा पण काढा. मॅनिफेस्टेशनचा गोल काढायचा, मध्ये रेष ओढायची. मॅनिफेस्टेशन मॅनिफेस्टेशन मॅनिफेस्टेशन. ह्या ऊर्जानी माझं पामचक्र ऍक्टिव्हेट होत आहे. पामचक्र ऍक्टिव्हेट होत आहे. 5 वेळा त्याला 5 ते 7 वेळा गोल फिरवा. आणि वाटलं तर सिम्बॉल ओपन करून ठेवा समोर तुम्हाला हवे तर, पण चुकीचे काढू नका. मनातल्या मनात म्हणायचंय
मॅडम तुम्ही पूजा मॅडम उलटा फिरवत नाहीये ना, क्लॉकवाईज आहे ना? हा, क्लॉकवाईज. या ऊर्जानी माझे पामचक्र ऍक्टिव्हेट होत आहे. तुम्हाला व्हायब्रेशन जाणवायला लागतील दोन्ही हातांमध्ये. 5 ते 10 वेळा झाल्यावर दुसऱ्या हातानं. आता डाव्या हाताने मी उजव्या हातावर काढतीये. पुन्हा काढायचं काय? युरो युरो युरो, रुपीज रुपीज रुपीज. मिडा स्टार काढायचा आहे. मिडा स्टार, मिडा स्टार, मिडा स्टार, मिडा स्टार. मॅनिफेस्टेशन मॅनिफेस्टेशन मॅनिफेस्टेशन. आणि पुन्हा या ऊर्जानी माझे पामचक्र ऍक्टिव्हेट होत आहे. या ऊर्जानी माझे पामचक्र पूर्णपणे ऍक्टिव्हेट होत आहे. या ऊर्जानी माझे पामचक्र ऍक्टिव्हेट होत आहे. व्हायब्रेशन जाणवतात का? लक्ष द्या. दोन आपल्या हाताच्या पंजांमध्ये व्हायब्रेशन जाणवतात. पूजा मॅडम हात असे जोडा, बोट एकमेकाला टच करा. हा हा, करेक्ट. हा, असं ठेवायचंय तुम्हाला. आणि सिम्बॉल टाकून. हं. या ऊर्जानी माझे पामचक्र ऍक्टिव्हेट होत आहे. 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 आता डोक्यावर काढायचे. डोक्यावर काढायचा. युरो युरो युरो, रुपीज रुपीज रुपीज. मिडा स्टार येतोय का बघा काढायला, नाहीतर 3 वेळा फक्त मिडा स्टार मिडा स्टार इमॅजिन करा. जर का होत नसेल तर मिडा स्टार मिडा स्टार मिडा स्टार. मॅनिफेस्टेशन मॅनिफेस्टेशन मॅनिफेस्टेशन. या सर्व ऊर्जा माझ्या साती चक्रांना ऍक्टिव्हेट करत आहेत. या सर्व ऊर्जा माझ्या साती चक्रांना ऍक्टिव्हेट करत आहेत. या सर्व ऊर्जा माझ्या 7 चक्रांना ऍक्टिव्हेट करत आहेत. या सर्व ऊर्जा माझ्या 7 चक्रांना ऍक्टिव्हेट करत आहेत. या सर्व ऊर्जा माझ्या 7 चक्रांना ऍक्टिव्हेट करत आहेत. या सर्व ऊर्जा माझ्या 7 चक्रांना ऍक्टिव्हेट करत आहेत. या सर्व ऊर्जा माझ्या 7 चक्रांना ऍक्टिव्हेट करत आहेत. या सर्व ऊर्जा माझ्या 7 चक्रांना ऍक्टिव्हेट करत आहेत. आता पूर्ण आपल्या आभामंडलावर काढायचा. पूर्ण आभामंडल आपल्या शरीरावर इथून बेंबीपर्यंत काढायचंय आपल्याला. कसा काढणार? युरो युरो युरो, र काढायचा. रुपीज रुपीज रुपीज. गोल काढा, मधनं रेष ओढा. मॅनिफेस्टेशन मॅनिफेस्टेशन मॅनिफेस्टेशन. आणि मिडा स्टार इमॅजिन करायचा. मिडा स्टार इमॅजिन करा. मिडा स्टार मिडा स्टार मिडा स्टार. आणि करायचं. या ऊर्जानी माझं पूर्ण आभामंडल कार्यान्वित होत आहे. या सर्व ऊर्जा माझ्या आभामंडलाला ऊर्जा देत आहेत. हे सर्व सिम्बॉल्स माझ्या आभामंडलाला ऊर्जा देत आहेत. ऊर्जा देत आहेत. आणि माझं आभामंडल तेजस्वी होत आहे. डोळे बंद करून बघायचे. सगळे सगळे सिम्बॉल्स बघा तुमच्या आभामंडलामध्ये. सगळे सिम्बॉल्स. अंगावर शहारे येतील तुम्हाला. समजेल तुम्हाला की तुमच्या ऊर्जा ऍक्टिव्हेट होत आहेत. हे सर्व सिम्बॉल्स माझ्या आभामंडलाला ऊर्जा देत आहेत. ऊर्जा देत आहेत. ऊर्जा देत आहेत. थांबायचे. हात जोडायचे. दिव्य रेकी शक्तीचे आभार. माझे स्वतःचे आभार. माझ्या आई-वडिलांचे आभार. आर्चएंजल मायकल, आर्चएंजल रफाएल, त्यांचेही आभार. सर्वांना थँक्यू म्हणायचे. जेवढ्या कुणाला तुम्हाला थँक्यू म्हणायचंय. स्वतःच्या ईश्वर गुरूंना थँक्यू म्हणा. मला ह्या सुंदर ऊर्जा स्वीकारण्यासाठी मला जो मार्ग मिळाला त्याबद्दल दिव्य रेकी शक्तीचे आभार माना. ईश्वर गुरूंचे आभार माना. आणि ज्या आपण जेवढे काही सिम्बॉल बघितले ते सगळे सिम्बॉल डोळ्यासमोर आणायचे.
आणि कल्पना करायची आहे की ते सिम्बॉल्स तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य सर्व काही आणणार आहेत. त्या सर्व ऊर्जांना थँक्यू, थँक्यू, थँक्यू. डोळे बंदच ठेवायचे, हात मांडीवर ठेवा आकाशाच्या दिशेने. एक मोठा श्वास घ्या आणि श्वास सोडा. एकदा स्वतःच्या मनाला तपासा. आपल्या मनात काय उलाढाल चालू आहे. सर्व शरीराला पहा. तुमच्या हाताचे तळवे पहा. तिथं काहीतरी हालचाल जाणवेल. आता आकाशाकडे पाहायचंय, वर बघायचंय आणि स्वतःभोवती एक गोल्डन ट्री इमॅजिन करायचंय. एक मोठा दिव्य, जसं वडाचं झाड असतं त्याच्यासारखा मोठा गोल्डन ट्री इमॅजिन करायचंय. या गोल्डन ट्रीच्या खाली तुम्ही ध्यानस्थ बसलेले आहात. तो ट्री, ते झाड खूप प्रकाशमान आहे. त्याचा प्रकाश सर्वत्र पसरला आहे. ते सोनेरी रंगाचं झाड आणि त्याच्या खाली तुम्ही ध्यानस्थ बसलेले आहात. त्या झाडाचा प्रकाश तुमच्या पूर्ण आभामंडलाला ग्रासून टाकत आहे. तुमचं पूर्ण आभामंडल सोनेरी झालेलं आहे. त्या झाडाला सोन्याची बिस्किटं लागलेली आहेत. तुम्हाला त्या झाडावर सगळे सिम्बॉल दिसतील. डॉलर दिसेल, युरो दिसेल, रुपीज, मॅनिफेस्टेशन, हे सर्व सिम्बॉल तुम्हाला त्या झाडाला लागलेले दिसतील. सोन्याची बिस्किटं आणि तो पूर्ण सोनेरी प्रकाश तुमच्या आभामंडलामध्ये पसरलाय. तुम्ही ध्यानस्थ बसलेले आहात आणि ते दिव्य झाड पाहत आहात. अनुभव घ्या त्या सोनेरी प्रकाशाचा. ती सोन्याची बिस्किटं, डॉलरचे सिम्बॉल, युरो, रुपीज, तुम्हाला आणखी जो सिम्बॉल माहित आहे ते सगळे सिम्बॉल तुम्ही त्याच्यामध्ये पाहू शकता. आणि ते सगळे तुमच्या आभामंडलामध्ये येत आहेत. त्यांना तुमच्या आभामंडलामध्ये यायची परवानगी द्या. त्यांना सामावून घ्या. ते त्यांची ऊर्जा देत आहेत. तुमच्या सहस्रार चक्रामधून ती ऊर्जा पूर्ण 7 चक्रांपर्यंत जात आहे. तो सोनेरी रंग तुमच्या शरीराला व्यापून टाकत आहे. तुमचं पूर्ण शरीर त्या रंगानं व्यापून टाकलेलं आहे. मणिपूर चक्र बघा, त्याचं तेज वाढत आहे. त्या गोल्डन ट्रीच्या ऊर्जेनं तुमचं मणिपूर चक्र, तुमचं स्वाधिष्ठान चक्र स्वतःचा रंग जास्तच तेजस्वी करत आहे आणि ते खूप तेजस्वी दिसायला लागलं. मणिपूर चक्राचा पिवळा रंग अजूनच सुंदर दिसतोय. स्वाधिष्ठान चक्राचा केशरी रंग स्वतःचं तेज वाढवतोय. तुमचं आभामंडल पूर्ण सोनेरी झालेलं आहे. आता डोळ्यासमोर पहा.
तुम्हाला जे काही तुम्ही अपेक्षित आहे ते सर्व तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर पहा. मग ते घर असू दे, गाडी असू दे, स्वतःच्या करिअर मधली प्रगती असू दे, सर्व काही डोळ्यासमोर बघायचंय. येणाऱ्या दिवसांमध्ये तुमचे जे ध्येय असतील ते पहा आणि ते पूर्णत्वाकडे जात आहेत तेही चित्र डोळ्यासमोर आणायचं आहे. सर्व काही पहा. आपण जिथे जातो तिथे सर्वजण तुमच्या ह्या तेजा पुढे नतमस्तक होत आहे. तुमचं तेज इतकं आहे की सर्व लोक फक्त तुमच्याकडेच पाहतायत. तुम्हाला आयुष्यात जे हवंय ते हा गोल्डन ट्री देत आहे. आणि त्यासाठी कष्ट करायची ताकदही तुम्हाला ब्रह्मांडाकडून मिळत आहे. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत आहेत. ती गोल्डन आभा तुमच्या चेहऱ्यावर पसरलेली आहे आणि तुमचं तेज दिवसेंदिवस वाढत आहे. आपल्या ईश्वर गुरूंना समोर बघा. त्यांना नमस्कार करा. नमस्कार करा तुमच्या ईश्वर गुरूंना. धन्यवाद द्या. एकदा शरीरावरची स्पंदनं पहा. आणि आता परत यायचंय. हातांचं घर्षण करायचंय आणि हातांचे तळवे डोळ्यांवर ठेवायचे आणि सावकाश डोळे उघडायचे. तुम्हा सर्वांना हे मेडिटेशन रोज करायचंय सकाळी. रोज सकाळी करायचं हे मेडिटेशन. लक्षात घ्या. फक्त 5च मिनिटं बसायचंय. गोल्डन ट्री इमॅजिन करायचंय. सगळे सिम्बॉल्स इमॅजिन करायचे समोर आणि तुम्हाला जे हवं ते सुद्धा इमॅजिन करायचंय. फक्त इमॅजिन करण्याचा रूल हा आहे की त्यावेळेला तुम्ही दुसरा कोणताही विचार तुमच्या मनात येता कामा नये. हा एकच रूल आहे. दुसरा विचार आला की ब्रह्मांडाबरोबर आपलं कनेक्शन तुटलं. मग तुमचं मॅनिफेस्टेशन होणार नाही. आलं लक्षात? कुणाला काय शंका आहे काय? दिसला का ट्री सगळ्यांना? सगळ्यांना ट्री दिसला? हात दाखवा. दिसला ना? ओके. आणि सगळे सिम्बॉल्स. आता कुणाला काय शंका आहे का? पहिल्यांदा विचारा एवढ्यावर. काय शंका आहे अजूनही? विचारा बिंदास. रोज तुमच्याशी बोलताना तो तुमच्या मागे जो ट्री आहे, हा. तुम्ही जो त्या ट्रीकडे नेहमी लक्ष जात असतं, त्यामुळे तो ट्री तो ट्री इमॅजिन. दिसला का? चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे. व्हेरी गुड. असू देत. तो जरी दिसला तरी निदान तुमचे सगळं हे तरी का इच्छा तरी पूर्ण होतील तुमच्या. त्यामुळं तेवढं तरी होऊन जाईल. पण होईल. तुम्ही रोज 5 मिनिटं मेडिटेशन करायचंय आणि कम्प्लीट होईल. ओके. आता बाकी
कुणाला काय अजून काही शंका आहे का? विजन बोर्ड प्लीज तयार करा. म्हणजे आणि फोटो टाका. विजन बोर्ड तयार करा, फोटो टाका. साधना मॅडम तुम्ही पण तयार कराल तुमच्या एम प्रमाणे. नाही, माझा केलेला आहे ना मग तो. हा, मग त्याच्यावर हे सगळे सिम्बॉल्स यूज करा. सगळे करा आणि बघा तुम्हाला मी तुम्हाला मी बघा 21 दिवस हा तुम्हाला स्वतःचे ऑब्स्टॅकल्स कम्प्लीट म्हणजे अडचणी सगळ्या दूर करण्यासाठी तुम्हाला 21 दिवस लागणार आहेत. आणि एक लक्षात घ्या, जादू होण्यापेक्षा तुम्ही स्वतः कष्टानं स्वतः सिम्बॉल्स टाकून जे काही कराल ना त्यात तुम्हाला सक्सेस येणार आहे आणि त्याच्यात तुम्हाला समाधान असणार आहे. त्यामुळे सगळे सिम्बॉल्स वापरा. आलं लक्षात? आणि ॲफर्मेशन आपण आता आज आज 7 ते 8, 8 ते 9, 9:30 वाजले असतील ना आता? 9-25. हो, 9:24 झाले. तर जर का तुम्हाला वाटत असेल तुमच्याकडे पैसा लवकर अट्रॅक्ट व्हावा, तर पैशाच्या बाबतीत एकही चुकीचा विचार करू नका पहिली गोष्ट. चुकीचं म्हणजे कसं? अरे मग मी इन्कम टॅक्सच कशाला भरते? मग हे केलं तर इन्कम टॅक्स लागतो, भरपूर पैसा चांगला नाही, कशाला आपला श्रीमंत व्हायचंय, नसलेलाच बरा असतो. आपण कधी कधी बोलताना कट क्लिअर डिलीट असं बोलतो ना आपण, चुकून तरी बोलून जातो चार चौघात बसल्यावर. असं बोलू नका. ह्या ज्या पैशाच्या बाबतीतच्या निगेटिव्हच्या धारणा आहेत, ह्या सगळ्या डोक्यातनं काढून टाका. आणि फक्त एवढंच म्हणायचंय तुम्हाला की माझ्याकडे भरपूर मला जितका हवाय त्यापेक्षा भरपूर पैसा माझ्याकडे येणार आहे. येणार आहे म्हणा, येईल तुमच्याकडे. आहे म्हणू नका आत्ता. लक्षात घ्या, असं म्हणू नका आत्ता माझ्याकडे प्रचूर मात्रामध्ये धन आहे नाही, माझ्याकडे येत आहे. माझ्याकडे मला आवश्यक आहे त्यापेक्षा धन येत आहे. आणि जर का तुम्ही एखादा व्यवसाय त्याच्यामध्ये ऍड करत असाल की मी माझ्या टीचिंगच्या कामामधून येणाऱ्या दिवसांमध्ये माझ्याकडे खूप सारं धन येत आहे किंवा माझ्याकडे खूप सारा पैसा येत आहे, तुम्ही आकडेवारी देऊ नका ब्रह्मांडाला, पण येत आहे. माझं घर बांधून अमुक अमुक वेळेला पूर्ण झालेलं आहे. तुम्ही आत्ता पूर्ण झालेलं आहे असं म्हणू नका, कारण ते आत्ता होणारच नाहीये. तुम्ही पुढचं त्याला एम द्या, म्हणजे ते ब्रह्मांड तुमच्यासाठी काम करायला सुरू करतं. लक्षात घ्या हे प्रिन्सिपल. नाहीतर आपण काय म्हणतो, माझं घर तयार झालेलं आहे. नाही, हे अमुक एका एवढ्या पिरियडमध्ये ते तयार होणार आहे किंवा तयार झालेलं आहे. 6 महिन्यामध्ये माझं घर बांधून तयार आहे असं कोण म्हणतं का तुम्ही? असं जर म्हटला तरच तो ब्रह्मांड कामाला लागेल. 6 महिन्यानंतर तुम्हाला घर कसं द्यायचं, कसा द्यायचा हा प्रश्न त्या ब्रह्मांडावर सोडा. तुम्ही फक्त काम करायच्या मागे लागा. तुम्हाला ॲफर्मेशन लिहायचे त्याच्याप्रमाणेच लिहा, पण एक आहे, ॲफर्मेशन लवकर लिहून व्हायला पाहिजे तुमची. त्याच्यामध्येच दुसरं शेपूट नाही आलं पाहिजे. म्हणजे मी ॲफर्मेशन लिहितीये आणि मध्येच अरे असं कसं होईल 6 महिन्यात, असं नाही आलं पाहिजे मध्ये. मग ब्रह्मांडाबरोबर तुमचं कनेक्शन ब्रेक झालं. हे प्रिन्सिपल लक्षात ठेवून काम करायला सुरू करा, तर सक्सेस तुमच्याकडे 100% येणार. मी तुम्हाला आता उदाहरण दाखवलं की नाही? मी दाखवलं की नाही? माझ्या म्हणजे हे बघा, पहिली गोष्ट मी तुम्हाला जे रूल शिकवलेत ना आपलं मन स्थिर ठेवण्यासाठी, फ्रिक्वेन्सी, ते रूल पाळा. श्रीमंत लोक कसे राहतात बघा. मी तुम्हाला तेही सांगितलेलं आहे, तुम्ही फोटो काढून घेतलेला असेल त्याचा स्टडी करा की श्रीमंत लोकांची राहणीमान कशी असते. तर ते सकाळी लवकर उठतात, ते ठराविक तोच विचार करतात आणि ते तिथे डोक्यात कुठेही निगेटिव्हिटीला वाव देत नाही. तसंच तुम्ही 5 मिनिटं सकाळची एखादं जेवता जेवता वाचा, एखादे 4 चांगले शब्द असलेलं पुस्तक वाचा थोडंसं. स्वतः काय नवीन करता येईल ह्याच्या मागे लागा, तर निगेटिव्हिटी मनात डोकावणार नाही. आलं का लक्षात? हे सक्सेस होण्याचे मार्ग आहेत. तर त्याच्या मागे लागा आणि तरच तुम्हाला सक्सेस येईल. नाही तर मग तुम्ही परत मला आणि 2 महिन्यानं सांगाल, नाही मॅडम मी एवढं सगळं केलं काहीच नाही आलं. असं नको व्हायला. तर तुम्ही जे काही एम ठेवाल किंवा तुम्ही तुमचं आता मी आज पूजा मॅडमचं स्टेटस बघत होते, तर त्याच्यावर ते त्या ह्याचं दागिन्यांचं होतं काहीतरी, बरोबर आहे?
तर तुम्ही लिहू शकता ना की ह्या व्यवसायामधून मला पुढच्या 2 महिन्यामध्ये एवढं प्रॉफिट झालेलं आहे. त्याप्रमाणे लिहा. लक्षात येते का बघा? किंवा तुम्ही जर का तुम्हाला बढती हवी असेल कशामध्ये, आता ह्या मॅडम ऍडव्होकेट आहेत किंवा त्या जर समजा काही परीक्षा देत असल्या, माधुरी मॅडमचं काहीतरी आहे, अर्चना मॅडमचं काहीतरी आहे, तर तुम्हाला काय लिहायचं आहे? मला पुढच्या 6 महिन्यामध्ये ही घटना माझ्या आयुष्यामध्ये घडलेली आहे किंवा मला बढती मिळालेली आहे पुढच्या 6 महिन्यामध्ये. करेक्ट? ब्रह्मांडाला काम द्या आणि तेही पॉझिटिव्हली द्या. लक्षात आलं का? एक 4-5 सेंटेन्स लिहून घ्या, मग मी सांगते. म्हणजे तेवढंच आजचं आहे. मग मी काय करेन, लॉ ऑफ युनिव्हर्स मी नंतर तुम्हाला व्हिडिओ बनवून टाकेल तुमच्या ग्रुपवर. मग मग तुम्हाला ते तुम्ही ऐकलात तरी समजेल. म्हणजे परत कोण क्लासला अटेंड केलं नाही केलं काही प्रश्न उरणार नाही. पहिल्यांदा लिहायचं की पैशाबद्दलच्या निगेटिव्ह धारणा मनातून काढून टाकायच्या. एक आकडा. काढून टाकायच्या. श्रीमंत लोकांप्रमाणे विचार करायला शिका. तुम्हाला स्लाइड दिली आहे मी, श्रीमंत लोक कसे विचार करतात ते. निगेटिव्ह थिंकिंग करणाऱ्या लोकांपासून दूर राहा. निगेटिव्ह थिंकिंग करणाऱ्या लोकांपासून दूर राहा. कारण ते तुमच्या आभा मंडलाला पूर्ण निगेटिव्ह करतात. ज्यांची पैशाबद्दलची धारणा निगेटिव्ह आहे त्यांना त्यांचे काहीही ऐकून घेऊ नका. कानात शिरूच देऊ नका ते वारं. ओके? मेडिटेशन करून सबकॉन्शियस माइंडला वर काम करा. रोज मेडिटेशन झालंच पाहिजे. रोज मेडिटेशन झालंच पाहिजे. सबकॉन्शियस माइंडवर काम करा. स्वतःचं ज्ञान वाढवा. स्वतःचं ज्ञान वाढवा. तुमचं ज्ञान वाढलं की तुमच्याकडे पैसा ऑटोमॅटिकली अट्रॅक्ट होतो. लक्षात ठेवा. स्वतःचं ज्ञान वाढवा. वाईट विचार मनात आले लिहून गडबड होते का? नाही ना? हा. वाईट विचार मनात आले तर त्यांना स्टॉप म्हणून सांगा किंवा कट 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 हे प्रिन्सिपल वापरा. कट 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 3 वेळा म्हणायचे किंवा स्टॉप 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 3 वेळा म्हणायचे. वाईट विचार मनात आले तर कागदावर लिहून ते जाळून टाकायचे. कागदावर लिहून जाळणे आणि ते फ्लश करणे, टॉयलेटमध्ये टाकून देणे. एकवीस दिवस सिम्बॉलचं ऍक्टिव्हेशन कंपल्सरी आहे. 21 दिवस सलग साधना झाली पाहिजे. ओके? आता सेंटेन्स लिहून घ्या. येणाऱ्या दिवसात, अफर्मेशन आहे हे, येणाऱ्या दिवसात चारी बाजूने माझ्याकडे पैसा येत आहे. येणाऱ्या दिवसात चारी बाजूने माझ्याकडे पैसा येत आहे. माधुरी मॅडम तुम्ही पण लिहा. तुमची लवकर बढती होऊ दे. येणाऱ्या दिवसात मी श्रीमंत व्यक्ती बनणार आहे. येणाऱ्या दिवसात मी एक श्रीमंत व्यक्ती असं लिहा किंवा नुसतं श्रीमंत व्यक्तीला. फक्त निगेटिव्ह सेंटेन्स नाही घालायचं.
माझे अडकलेले पैसे मला लवकरात लवकर परत मिळणार आहेत. किंवा शीघ्रातिशीघ्र पण म्हणू शकता तुम्ही. माझे अडकलेले पैसे मला लवकरात लवकर परत मिळणार आहेत. येणाऱ्या दिवसात माझ्या बँक अकाउंटमध्ये मोठी रक्कम येणार आहे. येणाऱ्या दिवसात माझ्या बँक अकाउंटमध्ये मोठी रक्कम जमा होणार आहे किंवा येणार आहे. जमा होणार आहे किंवा येणार आहे. माझ्याकडे मला हवा तेवढा पैसा. ही वेगवेगळे सेंटेन्स आहेत, तो ओळीनं लिहाय का खाली. माझ्याकडे मला हवा तेवढा पैसा माझ्या चांगल्या कामांमधून येत आहे. हवा तेवढा पैसा माझ्या चांगल्या कामांमधून येत आहे. हा पैसा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. हा पैसा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. आय लव्ह यू मनी. तुम्हाला मी मंत्र दिलेला आहेच, आय लव्ह यू मनी आणि थँक्यू डिवाइन. तुम्ही काहीही लिहा, त्याच्या खाली थँक्यू डिवाइन किंवा थँक्यू युनिव्हर्स म्हणायला विसरायचं नाही. देणारा तो आहे, सो आपल्याला त्याला थँक्यू म्हणलंच पाहिजे. लिहिलंच सगळ्यांनी? कम्प्लीट. आता एनर्जी बॉल कसा टाकायचा बघा. आता हे लास्ट आहे आपल्या क्लासचं. तर एनर्जी बॉल काय करायचं, तुम्हाला गोल्डन ट्रीचं मेडिटेशन कळलं तर सकाळी तुम्हाला गोल्डन ट्रीचं मेडिटेशन करायचंय. आणि समजा तुम्ही एखाद्या कामाला चाललाय, तुम्ही कामाला चाललाय किंवा कुणासाठी तरी तुम्ही हिलिंग करताय. ओके, तर काय करायचं, हात रब करायचे 10 वेळा. ओके, तुम्ही हात रब केले आणि थोडंसं अंतर घेऊन बघा, तुम्हाला व्हायब्रेशन जाणवतात का? सगळ्यांना व्हायब्रेशन जाणवलं की मला थंब दाखवा. सगळ्यांना जाणवले पाहिजे. 10 वेळा घासायचे, चांगले घासायचे, तर ते व्हायब्रेशन क्रिएट होतात आणि तुम्हाला ते व्हायब्रेशन जाणवतील तुम्ही हात असा केला. ओके, जाणवतात का सगळ्यांना? जवळ चिटकवायचे नाहीत अजिबात. तर आता ह्याच्यामध्ये आपल्या थर्ड आहे ना, सगळे सिम्बॉल टाका. थर्ड आहे ना, म्हणजे असं डॉलर डॉलर डॉलर, रुपीज रुपीज रुपीज, युरो युरो युरो, मॅनिफेस्टेशन मॅनिफेस्टेशन मॅनिफेस्टेशन. ज्यांना चौकुरे येते त्यांनी चौकुरेचा पण यूज करायचा आहे. ओके, हे सगळे सिम्बॉल टाका त्याच्यामध्ये. हा बॉल असा असा मोठा करा हलवून. असा हलवलात की तुम्हाला व्हायब्रेशन जाणवेल. मोठा करा त्याला. आता तुमचे ज्या काही कामातल्या अडचणी आहेत ना, तुम्ही त्यालाही पाठवू शकता किंवा स्वतःमध्ये घेऊ शकता. स्वतःमध्ये घ्यायचं असेल तर डोक्यावर आपल्या हात ठेवायचे. मिडा स्टार इमॅजिन करायचा असतो एनर्जी बॉल मध्ये. आता मग ते असे डोक्यावर ठेवायचे, डोळे बंद करायचे, त्याचे व्हायब्रेशन्स बघायचे. तुमच्या हातामधनं तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी व्हायब्रेशन्स जाणवताना जातील. पण हात पूर्णच टेकवू नका, थोडासा डिस्टन्स ठेवा डोक्यामध्ये आणि तुमच्या हातांमध्ये, म्हणजे तुम्हाला ते व्हायब्रेशन जाणवतील. आता हात काढायचे. तुम्हाला जाणवलं का सगळ्यांना व्हायब्रेशन्स? डोक्यामध्ये जाणवले? हा बॉल आपण स्वतःसाठी घेतला, करेक्ट. आता कुणाला तरी पाठवायचंय तुम्हाला. समजा तुमचं एखादं काम होणार आहे, तुमच्या मुलगा गेलाय नोकरीला आणि तुम्हाला त्याला पाठवायचंय, तर सेम एनर्जी बॉल तयार करायचा. ह्याच्यात सगळे सिम्बॉल घ्यायचे, मिडा स्टार घ्यायचा, सगळे घ्यायचे
आणि तो त्या व्यक्तीला पाठवायचा. ज्याच्या नावानं तुम्ही केलाय ना त्या व्यक्तीला पाठवून द्या. तर तो तिथपर्यंत जातो, कारण ही एनर्जी आहे. तुम्ही जितक्या आतून करता ना तितकी ती तिथपर्यंत पोहोचते. लक्षात घ्या. तुमचं कुणाकडनं पैसे यायचे अडकलेत, तुम्ही हा एनर्जी बॉल तयार करा आणि मनातल्या मनात असं इमॅजिन करा की त्या माणसाच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर होऊन त्यानं मला ते पैसे शीघ्र अतिशीघ्र परत केलेले आहेत. मी काय सांगते, शीघ्र अतिशीघ्र ते पैसे त्या माणसानं मला परत केलेले आहेत. त्याच्या आयुष्यातल्या, नाव माहिती असेल नाव घ्या, त्याच्या आयुष्यातल्या सर्व अडचणी दूर होऊन त्याने मला ते पैसे शीघ्र अतिशीघ्र परत दिलेले आहेत. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. थँक्यू डिवाइन, थँक्यू डिवाइन, थँक्यू डिवाइन, किंवा थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स. आणि मग एक हात असा करायचा आणि एक हात असा करायचा आणि त्याच्याकडे ती एनर्जी पाठवायची जी तुम्ही एनर्जी बॉलची तयार केली. ती पाठवून द्यायची त्या माणसाकडे. युनिव्हर्सला द्यायचं असेल तर अशी करायची, पसरून टाकायची दोन्ही हात लांब करून. तुम्हाला युनिव्हर्सला काय जर द्यायचंय, सगळ्यांच्या आयुष्यात कल्याण होऊ द्या असं ज्या वेळेला तुम्ही मागाल त्यावेळेला ती सगळ्यांना पाठवून द्या. आणि ज्या वेळेला तुम्हाला एखाद्या विशिष्ट व्यक्तीला पाठवायचंय त्यावेळेला तिला पाठवून द्या. ह्या प्रकार. लक्षात आलं? सगळ्यांना समजलं? ओके ओके, ठीक आहे. आता हा तुमच्या ह्या सेशन इथे संपलेलं आहे. मनी रेकीचे तुम्ही आता सर्वजण मास्टर झालेले आहात. फक्त ही रेकी तुमच्या आयुष्यात कल्याण करण्यासाठी वापरा. तुमच्या आणि दुसऱ्यांच्या आयुष्यातही त्याप्रमाणे गोल्डन ट्री फुलवायला तुम्ही मदत करा. आज तुम्ही मास्टर झालेले आहात आणि ही मनी रेकी तुमच्या सर्वांचं कल्याण करणार आहे. फक्त मला काय असतील ते काय म्हणतात, 4 शब्द तुमचे मला ग्रुपवर टाकाल की जेणेकरून मलाही वाटेल की अरे मी शिकवलंय ते कुठेतरी उपयोग होतोय. तुमची कामं झाल्यानंतर मला मेसेज टाकायला विसरू नका की मॅडम मी हे असं वापरलं आणि माझं काम झालेलं आहे, माझ्या व्हिजन बोर्डवरच्या सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत, असं सगळं टाकायला विसरू नका. ओके. ज्यांना ग्रँड मास्टर करायचं असेल त्यांनी ग्रँड मास्टर अजून 1 आठवड्यानंतर सुरू होणार आहे. त्यामुळे तोपर्यंत तुम्हाला विचार करायला वेळ आहे. ज्यांना दुसऱ्यांना शिकवायचं असेल त्यांनी तिथे ऍडमिशन घ्या. त्याची फी 2,500 आहे. त्याचं सेशन खूप कमी असतं कारण तुम्हाला ह्या सगळ्याच्या नोट्स त्याच्यात मिळतात आणि सेशन थोडंसं कमी असतं त्याचं. 2 किंवा 3 दिवसामध्ये ते सेशन संपतं. ओके. सो तुम्ही ही ऊर्जा स्वतःच्या आयुष्यामध्ये वापरायला आता तयार आहात. तुम्हाला आणि एखादा समजा दुसरा सिम्बॉल असेल, जसं वसुधा सिम्बॉल आहे. हे सिम्बॉल सगळे ह्याच्यात येत नाहीत, पण समजा तुम्ही कुठेतरी नेटला एखादा सिम्बॉल बघितला धनाच्या संदर्भात, मनीच्या संदर्भात, आणि तुम्हाला तो ऍक्टिव्हेट करायचा आहे, तर तो 108 वेळा पेजवर लिहायचा. आणि तुम्ही ज्या वेळेला तुमच्या आता हे सगळे सिम्बॉल तुमच्या हातावर ऍक्टिव्हेट झालेत, मी ज्या वेळेला तुम्हाला अट्युनमेंट दिली त्यावेळेला मी त्या अट्युनमेंटमध्ये युनिव्हर्सला असं सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या हातावर तुमच्या कष्टाने कोणताही सिम्बॉल ऍक्टिव्हेट करू शकता. ओके. माझे विद्यार्थी जे काही त्यांना सिम्बॉल दुसरा ऍक्टिव्हेट करायचे असतील त्यांना ते स्वतः ऍक्टिव्हेट करू शकतात, असं मी युनिव्हर्सला त्याच वेळेला सांगितलेलं आहे. कारण कधी कधी तुम्हाला वाटलं नाही वसुधा सिम्बॉल ऍक्टिव्हेट करायचा आहे, मग तुम्ही डोळे बंद करा आणि मग तो वसुधा सिम्बॉल ऍक्टिव्हेट करा आणि मग तुम्ही त्याला म्हणू शकता की ही ऊर्जा माझ्या हातामध्ये ऍक्टिव्हेट झालेली आहे. ओके. पण हे फक्त मनीच्या बाबतीत. तुम्ही रेकीचे सिम्बॉल ऍक्टिव्हेट करू शकत नाहीत. नाही तर गैरसमजमध्ये राहाल की मी रेकीचे पण करू शकते. नाही, रेकीचे सिम्बॉल हे गुरु करून अट्युनमेंटच घ्यावी लागते. लक्षात आलं? ओके. चला, आता कोणी काय शेअर करणार असेल तर शेअर करा. आणि जे काही मी तुम्हाला युनिव्हर्सचे लॉ शिकवलेत ना त्याचे मी छोटे छोटे व्हिडिओ बनवते आणि मी ग्रुपवर टाकते, मग तुम्ही ते ऐका. ओके. कारण तुमचाही वेळ नको जायला आणि मी तुम्हाला ते व्हिडिओज टाकते, तर तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा ऐकू शकता. आणि मग ते तुम्हाला कायमचे राहतील तुमच्याकडे की जेणेकरून कधी आपण विसरलो जरी की लॉ ऑफ अट्रॅक्शन कसा काम करतो तरी आपण लगेच क्लिक करून बघू शकतो.
आणि तुम्ही त्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मग तुम्हाला माझे सगळे मेडिटेशन मिळतील. एक 5 मिनिटाचं मेडिटेशन मी आजच टाकलंय वाटतं. आज टाकलेलं आहे समृद्धीचं मेडिटेशन. ओके. सो आता बोला, आता काय प्रश्न आहेत विचारा. आज टाकलेलं मेडिटेशन ना मी हं. केलं आज. हो, छान छान, व्हेरी हो, गुड. छान वाटलं. छान वाटलं. रोज हो. सकाळी करा. सगळं म्हणजे तुम्हाला हम्म. इतक्या गोष्टी तुमच्या आयुष्यात अट्रॅक्ट होतील ना, तुम्ही इमॅजिनच करू शकणार नाही. आणि तुम्ही एक मिनिट, हम्म. मेडिटेशन का करायचं माहितीये का? आपण पॉझिटिव्ह हम्म. राहतो रोज. हा, आपल्या मनात बरोबर. कोणताच निगेटिव्ह विचार हे होत नाही. आणि मैत्री हा, करताना पण किंवा जे कोणी तुमच्या सराउंडिंगला आहेत ना, अशाच मैत्रिणी ठेवा की ज्या थिंकिंगनं हाय असतील. हाय ते बरोबर. हे खूप महत्वाचं आहे आयुष्यामध्ये, लक्षात घ्या. तुम्ही जर एखादा गरीब, खूपच गरीब आहे आणि त्याची पैशाबद्दलची संकल्पनाच चांगली नाहीये, अशी व्यक्ती जर तुमच्या आजूबाजूला असेल, तर लक्षात घ्या ती तुमचे समृद्धीचे मार्ग ती ब्रेक करतीये. हा हा हा. त्यामुळे असं करू नका. अशा अशा थिंकिंगची माणसं आजूबाजूला असू देत, की जे तुमचे विचार उच्च करायला मदत करतील. ओके? हे लक्षात घ्या. म्हणजे मी असं म्हणत नाही मैत्री करू नका, पण जोपर्यंत तुमच्यात ती अशी ताकद येत नाही, की त्यांच्या निगेटिव्ह थिंकिंगनं तुमचं थिंकिंग निगेटिव्ह होणार नाही. ही कपॅसिटी आपल्यात आहे का? नाहीये. तर आपल्याला ते थांबवताही आलं पाहिजे. म्हणून काय करायचं असतं? मेडिटेशन करायचं असतं रोज सकाळी. आपण जे श्वासावर लक्ष देतो ना, त्याला आनापान हम्म. म्हणतात. तर ते आनापान जर का तुम्ही करायला लागला, तर ऑटोमॅटिक लक्ष तुमच्या श्वासावर राहील आणि तुम्हाला फरक पडेल. हम्म. तुमचे विचार स्टॉप होतील सगळे. आणि पूजा मॅडम, जर खरोखर तुम्हाला लाईफ मधले सगळ्या अडचणी दूर करायच्यात ना, तर तुम्ही रोज सकाळी ते 1 तास, 5-5 मिनिटाचं मेडिटेशन तुम्ही बसला आणि गोल्डन ट्री इमॅजिन करून तुमचे सगळे हो हो समोर आणलं ना, तर खूप इझी होऊन जातं. हो तर होय. मी तुम्हाला दाखवलं ना, मी तर मला माहित पण नव्हतं. मी फक्त तो बोर्ड करून तिथे लावलेला होता. झालं, यायला हम्म. आलं ना, काहीतरी प्रोसेस सुरू झाली. हो. तसं सेम. बाकी सविता मॅडम, झोप आली का? नाही हो मॅडम. मॅडम, मेडिटेशनसाठी म्हणजे आता हे आपलं रोजचं जे करायचंय त्याच्यासाठी एक टायमिंग फिक्स असावं की कसं? नाही, तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर केलेलं मेडिटेशन खूप चांगलं असतं. मी सजेस्ट करेन. हम्म. ब्रह्ममुहूर्तावरच करा. का माहितीये का? जग झोपलेलं असतं आणि त्यावेळेला विश्वाची एनर्जी ही सगळ्यात जास्त असते. हा आणि हा. तुम्ही जे त्यावेळेला उठून मॅनिफेस्ट करता ना, त्यावेळेला ते 100% होतं. मेडिटेशन हा, मेडिटेशन. आता बऱ्याच वेळा असं होतं की 3:30 वाजता ब्रह्ममुहूर्त आहे, ठीक आहे. पण हम्म. नंतर बऱ्याच वेळा मग झोप येते, झोपतात. तर ते कितपत योग्य आहे? नाही, हे म्हणजे बघा. मेडिटेशन केलं आणि हा, तुम्ही काय करा सांगते मी तुम्हाला. तुम्ही 3:30ला उठूच नका, पहिली गोष्ट. बरोबर आहे? मान्य आहे मला, हम्म, ब्रह्ममुहूर्त तो आहे, पण तुम्ही 5ला उठा. अच्छा. बरोबर. तुम्हाला परत तुम्ही कधी कधी असं होतं, आपण आता ह्याला उठतो, अट्युनमेंटसाठी उठतो, मग कधी कधी झोप येते तर आपण झोपतो. मग आपण काय करायचं? तुम्हाला दुपारी वेळ मिळत असेल दुपारी झोपा, नाहीतर तसाही वेळ मिळत नसेल तर रात्री लवकर झोपायचा प्रयत्न करा. पण 5 वाजता तरी, मॅक्झिमम 4:30 ते 5च्या दरम्यान उठत राहा. म्हणजे त्यावेळेचा तुम्हाला ती जी एनर्जी असेल ती मिळेल. ते टायमिंग पण बरोबर टायमिंग आहे. अगदीच 3:30 आणि 3ला उठावा असं नाही. तुम्ही 6च्या अगोदर कधीही करा. जागा कायम फिक्स असावी का हा, कसं? नाही, जागा फिक्सच ठेवा. मेडिटेशन करत असताना तुम्ही जागा तुमची फिक्स ठेवा, की जेणेकरून तुमची ऊर्जा तिथे भरून जाईल. लक्षात आलं का? ती पूर्ण ऊर्जा तिथे भरली जाईल. आणि तुम्हाला मी ते लिहून हम्म, दिलं हम्म. बघा, 520. 520 एक हो, नंबर हो. लिहून दिलाय मी. त्याला सर्कल करायचा, त्याला ॲरो करायचे. ते करून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा. हा हा. मी लिहून दिलंय बघा. हम्म. 741, 777. हा, ते लिहून दिलंय मी तुम्हाला. तर ते सगळं ते करा आणि ते तिजोरीमध्ये ठेवा. ओके. या गोष्टी तुम्हाला करायला हम्म. पाहिजेत.
थोडे दिवस कष्ट करा, 20-21 दिवस स्वतःवर काम करा, तर तुमच्या ऊर्जा ऑटोमॅटिकली ऍक्टिव्हेट होतील. आणि रोज गोल्डन ट्री बघा. मेडिटेशनसाठी गॅलरी समजा आता सकाळची वेळ आहे तर मला असं की आपण गॅलरीत बसलं तर चालणार आहे का हो हो, देवासमोरच बसावं जास्त नाही नाही, चालतं चालतं, गॅलरीत बसलं तरी चालतं. चालतं. नेचर म्हणजे हा असं हा, बसा बसा, नाही का गॅलरीत असं बसा, रोज एकाच ठिकाणी बसा. फ्रेश हवा बरोबर. मेडिटेशनचा 21 दिवस तरी एका ठिकाणी बसणं गरजेचं. हा, 21 दिवस एका ठिकाणी बसा. तुम्ही गॅलरीत बसा ना रोज सकाळी, काय फरक पडणार आहे असा? आणि दुसऱ्या महत्वाची गोष्ट की पहिल्यांदा 5 मिनिटं हम्म. फक्त आनापान करा. हा हा. म्हणजे श्वासावर लक्ष देणं, श्वास येतोय जातोय त्याच्यावर लक्ष देणं, हे 5 मिनिटं करा पहिले. आणि मग पुढे जा. आणि 21 दिवस तुम्हाला तुमच्या 7 चक्रांवर डॉलर सिम्बॉल काढायचा आहे, युरो काढायचा आहे. 7 चक्रांवर काढा, डॉलर, युरो आणि रुपीज 7 चक्रांवर काढा. ओके, प्रत्येक ठिकाणी आपण कसं इथे डॉलर काढतो, डॉलर डॉलर डॉलर, बरोबर आहे की नाही? तसं युरो आणि रुपीज पण काढा. हम्म. आणि मिडा स्टार फक्त इथे इमॅजिन करा. आणि त्या अच्छा. गोल्डन ट्री मध्ये बसल्यावर सगळे सिम्बॉल तुमच्याकडे येत आहेत, हे इमॅजिन करायला विसरू नका हा. गोल्डन ट्री मध्ये. हम्म. आणि तुम्ही जे विजन बोर्ड कराल हो. ना, त्याच्यावर खाली मॅनिफेस्टेशनचा सिम्बॉल काढा विजन बोर्डवर. हा हा. हा, मी नुसता बनवलाय आज, तेच तुम्हाला टाकलाय हा. पर्सनलला बघा. आणि आता काळं पेन केलंय मी. वापरायचं नाही कुठेही. हम्म. हा, तुम्ही ग्रीन चालतं, रेड काळं चालतं, पेन. ब्ल्यू चालतं. हम्म. गोल्डन नाही, पेन असेल पेन. खूपच छान. गोल्डन हा. काय लिहायचं असेल तर तुम्ही जे लिहाल ना, ते गोल्डन पेननं लिहा, काय जर तुम्हाला तुमची विश लिहायची असेल तर. आणि त्याच्या मागे अच्छा. लिहू शकता, हे आणि ते सगळं माझ्या कष्टांमधून पूर्ण झालेलं आहे, हे सगळं माझ्या कष्टांमधून मला मिळणार आहे. तुम्हाला जर स्वतःच्या म्हणजे तुम्ही स्वबळावर सगळं करत असाल, त्याच्या मागे लिहा, हे सगळं काही माझ्या कष्टांमधून माझ्याकडे आकर्षित होणार आहे किंवा माझं हे स्वप्न पूर्ण होणार आहे, ओके. असं त्याच्या मागे म्हणजे लिहा. हे जे विजन बोर्ड केलं त्याच्या मागे लिहू का? हा, मागे हे लिहा जे ना त्याच्या, केलं हो हो, मागे लिहा आणि त्याच्या मग मागे लिहू. हा, मागे लिहा आणि चिटकवा मग. आणि त्याच्या खाली लिहा, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, किंवा थँक्यू डिव्हाइन, असं लिहा. मी हे आता काय काय तुम्ही बघून घ्याल, मला नंतर सांगा. हो हो, सांगते सांगते. आणि गोल्डन पेन, हा काय काय. लिहायचं असेल ते गोल्डन पेननं लिहा. गोल्डन असेल तर गोल्डन हा, मध्ये, नाहीतर ब्ल्यू आणि चालतो, आणि हा पण रेड पण चालतो. हे मी नेट मधून पिक्चर्स गोळा करून त्याचं मी असं हे कोलॅज करून ते केलंय सगळं. हा, नाही, छान आलंय, छान आलंय. मला टाका ते, हा. आणि तुम्ही करा. आणि फक्त त्याच्यावर रोज सगळे सिम्बॉल टाकायचे, डॉलर 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 टाकायचा, मॅनिफेस्टेशन टाका, युरो टाका, असे सगळे सिम्बॉल टाकायचे त्याला. आणि त्याला चार्ज करत राहायचं रोज. आता मी हा एक ऑफिस मध्ये लावणार आहे आणि एक घरी, चालेल हा, ना? हो, चालेल चालेल. दोन्हीकडे लावला तरी चालतो. हो हो, चालेल चालेल, लावा. आता मी एक एक्झाम नाही, इंटरव्ह्यू आहे. हा एक मला द्यायचा आहे लीगलचा. हा, तर ते झालं तर मी नक्की सांगेन तुम्हाला. हो, ऑलवेज वेलकम. सांगा, ते झालं तर सांगा. आणि रोज ती विश लिहायला सुरू करा. ऍटलिस्ट तुम्ही 15 वेळा तरी लिहा की माझं या येणाऱ्या परीक्षेमध्ये मला यश मिळालेलं आहे. हा. बरोबर आहे. आणि आणि त्या तुम्ही. यशामुळे मला खूप आनंद झालाय, असं लिहायचं. आलं का लक्षात? अच्छा. येणाऱ्या परीक्षेमध्ये मला यश प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळे मी खूप खूप खुश आहे. मग युनिव्हर्स काय करतं, तुमच्या आनंदासाठी ती परीक्षा तुमची पास करून देते. सो ते हेल्प करतं तुम्हाला. आलं का लक्षात? प्रत्येक ह्याच्यात सेंटेन्स हेच पाहिजे हो. की मी खुश आहे, मी आनंदी आहे, माझ्या घरातले लोक खूप खुश आहेत, असं सेंटेन्स जोडायचे त्याला. ओके, सो डन. कळलं सगळं? हम्म. अजून काही शंका आहे? येस. थँक्यू.
हा हो थँक्यू नाही काही थँक्यू असेल तर सो नक्की मच. विचारेल. हा आणि तुम्ही त्या थँक ग्रुपमध्येच असाल, ग्रुपमधून एक्झिट होऊ नका, कारण जे काही परत ज्या वेळेला ही बॅच येईल त्यावेळेला ती तुम्हाला फ्री असते. तुम्ही कितीही हा वेळा लाईफ टाईम ती बरोबर आहे. बॅच तुम्ही अटेंड करू शकता. सो कधी तुम्हाला ओके वाटलं अरे मी हे ओके मॅडम. विसरली आहे, तर तुम्ही परत ती बॅच फ्री मध्ये जॉईन करू शकता. म्हणून ग्रुपमधनं एक्झिट करू नका. ओके 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 थँक्यू थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच. दिव्य रेकी शक्ती आणि मनी रेकी शक्ती तुमच्या आयुष्यात सर्व सुख समृद्धी आरोग्य ऐश्वर आणत आहे, देत आहे. तुम्हाला सुख समृद्धी आरोग्य ऐश्वर कल्याण. थँक्यू सो मच. गुड नाईट, शुभरात्री. थँक्यू. बरं